Hello 10th standard students, I am Sharad Patil. In previous video we have learned 2.1 poem You Start Dying Slowly. Now today we are going to learn 2.2 lesson of English The Boy Who Broke the Bank. But before that I request all of you, if you haven't subscribed my SP EduTech channel yet, please subscribe it and press the bell icon for next notification. Like it and share to your friends because I will bring lot more for you. So let's get started. The Boy Who Broke the Bank. It is written by Ruskin Bond, 1934. He is an Indian author of British descent. हा लेसन रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला आहे, ज्यांचा जन्म 1934 साली झाला. ते ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत बघा. ही लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी, इंडिया. ते भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह वास्तवास आहेत. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा या पुस्तकाकरिता त्यांना 1992 म्हणजे 1992 या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देण्यात आलेले आहे बघा. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे बघा. नाव लेट्स स्टार्टेड द लेसन. नथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ड द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामांच्या मालकीच्या पिपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला होता. नथू नावाचा एक स्वीपर जो पिपलनगर बँकेचा ओटा साफ करत होता. ग्रंबल्ड म्हणजे चिडचिड करणे, तक्रार करणे. तो त्या पिपलनगर जी बँक होती ती सेठ गोविंदरामांची होती आणि तो पायऱ्या झाडताना चिडचिड करत होता बघा. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising a cloud above his head, settled down again on the steps. त्याच्या हातात लहानसा झाडू होता आणि तो निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर तो फिरवत होता आणि त्यामुळे जाळलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून परत पायऱ्यांवर विसावत होती. As Nathu was banging his pan against a dustbin, सीताराम the washerman's son passed by. आणि हातातील जी सुपडी म्हणतो आपण पॅन, तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. तेव्हा धोब्याचा मुलगा ज्याचं नाव सीताराम होतं तिथून जात होता रस्त्यावरून. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. सीताराम कपडे पोचवायच्या कामावर निघाला होता. डिलिव्हरी करायला जात होता म्हणजे कपड्यांची. त्यांच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे भलं मोठं गाठोडं होतं बघा. डोंट रेस सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. अशी धूळ उडू नकोस रे, तो नथूला हटकत म्हणाला. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू an extra ₹2 a month? महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत, म्हणून एवढा वैतागलास? I don't wish to talk about it, complained the sweeper boy. I haven't even received my regular pay. मला त्याबद्दल काही बोलायची इच्छा नाही, झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणाला. And this is the 12th of the month. महिन्याची 20 तारीख आली तरी अजून मला नेहमीचा पगार सुद्धा मिळालेला नाहीये. And this is who would think a bank would hold up a poor man's salary? बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थकवत असेल
असं कुणाला वाटेल का? As soon as I get my money, I'm off. पगार झाल्या क्षणी मी तिथून निघून जाणार आहे. Not another week I work in this place. आणखी एक आठवडाही इथे थांबणार नाही. And Nathu banged the pen against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. असे म्हणत नथुने हातातली सुपडी कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली, आपला मुद्दा ठासवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. बरं बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, सीताराम म्हणाला. I'll keep a lookout for any jobs that might suits you. तुझ्याजोगं एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवीन. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulder. असे म्हणून डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे गाठोडे, कपड्यांचे गाठोडे कसेबसे डोक्यावर सावरत तो अनवाणी पाय ओढत पुढे निघाला सीताराम. नेक्स्ट पॅसेज. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. चौथ्या घरापाशी येऊन तो पोहोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असे बोलताना त्याने ऐकले. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who's looking for work. गाठोडे बांधता बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे. He can start from next month. He's with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. आता एका बँकेत कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाहीत, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. Is that so? said Mrs. Srivastav. Well, tell him to come and see me tomorrow. असं का? मग त्याला उद्याच मला भेटायला सांग, श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. गिराईकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. Mrs. Srivastav had to do some shopping. श्रीमती श्रीवास्तवांना खरेदीसाठी बाहेर जायचे होते. She gave instructions to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. त्यांनी आयाला बाळा सांभाळण्याच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाकाला दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितले आणि नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिपलनगरच्या बाजारात निघाल्या. Then she set out for the Pipalnagar marketplace to make her customary tour of clothes shops. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या, ज्या त्यांच्या मैत्रीण होत्या.
Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. पिपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या वैतागून सांगत होत्या. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed on its shade, structure and design. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कपड्याचा नमुना श्रीमती श्रीवास्तवांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कपड्याचा रंग, पोत आणि नक्षी यावर त्या दोघी चर्चा करीत राहिल्या. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that said Govindram's bank can't even pay its employees." त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, "अगं तुला माहिती आहे का, सेठ गोविंदरामची बँक त्याच्या कर्मचाऱ्यांना धड पगार सुद्धा देऊ शकत नाही म्हणे." Only this morning I heard a complaint from their sweeper, who hasn't received his wages for over a month. आजच त्यांचा झाडवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळाला नाहीये. Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. अरे बापरे, झाडूवाल्याचा पगार देऊ शकत नाहीत याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसतेय. None of the others could be getting paid either. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही, श्रीमती भूषण उत्तरल्या. She left Mrs. Srivastav at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारीत बसले होते. "So there you are," cried Mrs. Bhushan. "I have been looking for you for almost an hour. Where did you disappear?" "तुम्ही इथे बसला आहात तर," श्रीमती भूषण उद्गारल्या. "अहो, 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे. कुठे गायब झाला होतात?" "Nowhere," replied Mr. Bhushan. "Had you remained stationary in one shop, I might have found you." "कुठेही नाही ग," मिस्टर भूषण म्हणाले. "तू एकाच दुकानात स्थिर असशील तर मी तुला शोधू शकलो असतो. But you go from one shop to another like a bee in a flower garden." पण तू फुलाच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहरत असतेस. "Don't start grumbling." उगीचच कुरकुर करू नका. "The heat is trying enough." आधीच उकाड्याने हैराण केलंय. "I don't know what's happening to Pipalnagar. Even the bank's about to go bankrupt." पिपलनगरमध्ये काय चाललंय कुणास ठाऊक. बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली. "What's that?" said Kamal Kishore, sitting up suddenly. "Which bank?" काय म्हणालात? कमल किशोर ताडकन उठून म्हणाले. "कोणती बँक?" "Why, the People Bank, of course. I hear they have stopped paying employees." अर्थातच पिपलनगर बँक. मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांना पगार देणं त्यांनी बंद केलाय.
Don't tell me you have an account there, Mr. Kishore. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे? नो बट माय नेबर हॅज, ही एक्सप्लेन्ड. माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं आहे, ते उद्गारले. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि मधले भिंतीपलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. Dipchand, have you heard the latest? The People Nagar Bank is about to collapse. दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? पीपल नगर बँक बंद होणार आहे म्हणे. You had better get your money out as soon as you can. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. Dipchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला की हात हल्ल्यामुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला गेला. The customer yelped with pain and distress. Pain because of the cut and distress because of awful news he had just heard. ते गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. त्यांनी शेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला पण शेठ घरी नव्हते. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. मग कुठे गेले ते? ते काश्मीरला फिरायला गेले होते. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. असं का? अरेच्चा, त्या वयस्कर गृहस्थाचा विश्वासच बसेना. He hurried back to the barber shop and told Dipchand, "The bird has flown. Said Govindram has left town." ते घाईघाईने न्हाव्याच्या दुकानात परतले आणि दीपचंदला म्हणाले, पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. म्हणजे नक्कीच दिवाळखोरी आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलाइन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. ही बातमी वनव्यासारखी बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप, सर्क्युलेटेड अमंग्स्ट द कस्टमर्स and then spread with them in various directions to the betel seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून गिरायकांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे, पानवाल्यांकडे, शिंप्यांकडे, छोट्या विक्रेत्यांकडे, सोनारांकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांपर्यंतही जाऊन पोहोचली. Old Gunput the beggar had a crooked leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms.
म्हातारा गणपत भिकारी एका पायाने लंगडा होता. कित्येक वर्षापासून पाय मुडपून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. In the evening, someone would come with a barrow and take him away. संध्याकाळी कुणीतरी हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे. He had never been known to walk. कुणीही त्याला कधी चालताना पाहिले नव्हते. But now, on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of bank. बघा किती चमत्कारिक आहे. पण आता बँक बुडीत खाली निघाल्याची ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून लोक चाटच पडले. It soon became known that he had 1,000 rupees in savings. नंतर समजले की त्याने 1,000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. Men stood in groups at street corners discussing the situations. लोक घोडक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in a frenzy. आजवर पिपल नगरमध्ये क्वचितच कुठले संकट आले होते. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढवली नव्हती. मात्र आता पिपलनगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना तोंड फोडले होते. Some boasted of their foresightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in, others speculating on the reasons for crash putting. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरभर झाल्यासारखे वागत होते. काही जण आपण कसे वेळेत पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते, तर काही जण बँकेत पैसेच ठेवले नसल्यामुळे खुश होते. All down to excess indulged in said Govindram. अनेक लोक या दिवाळखोरी मागची कारणे काय असतील याचे तर्कवितर्क करीत होते आणि शेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असे म्हणत होते. The Seth had fled the state, said one. एक जण म्हणाला, शेठ राज्य सोडून पळून गेलेत. He had fled the country, said another. तर दुसऱ्याच्या मध्ये ते देश सोडून पसार झाले होते. He was hiding in Pipalnagar, said the third. ते पिपलनगरमध्येच दडून बसलेत असं तिसरा म्हणाला. He had hanged himself from the tamarind tree, said the fourth. तिसरा तर चक्क म्हणाला की त्यांनी टॅम्ब्रिड ट्री म्हणजे चिंचेच्या झाडाला फाशीच लावून घेतली. And had been found that morning by sweeper boy. आणि सकाळी त्या झाडवाल्याला चिंचेच्या झाडाखाली फासावर लटकलेला सापडला. By noon the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. गांजलेला बिचारा बँकेचा व्यवस्थापक द्विधा मनस्थितीत होता. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distance, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then, and there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir.
आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थोपवून धरता येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती. आणि शेठ गोविंदरामांना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेही शक्य नव्हते. People were turned back from the counters and told to return the following day. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. They did not like the sound of that. ही गोष्ट काही त्यांच्या पसनी पडली नाही. And so they gathered outside on the steps of the bank, shouting, "Give us our money or we will break in and fetch the Seth. We know he is hiding in a safe deposit locker." Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. बघा, त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवर उभे राहून ओरडू लागले, "आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. शेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत, हे आम्हाला माहिती आहे." ज्यांचा एक पैसाही बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्रायड टू placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. व्यवस्थापक दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे, पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाही असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. "We want it now," chanted some of the crowd. "Now, now, now." आम्हाला आत्ताच पाहिजे, सर्वजण एक सुरात ओरडले. आत्ता, 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 आज आणि आत्ता, या क्षणी. And a brick hurled through the air and crashed through the plate glass window of पीपलनगर बँक. कुठून तरी एक वीट हवेतून भिरभिरत आली आणि पीपलनगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. Nathu arrived next morning to sweep the steps of bank. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यांवर पडलेल्या दगडांचा खच पाहिला. Raising his hands in the gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys, as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also to be increased." He smote the steps with his broom, scattering the refuse. वैतागाने आणि संतापाने हातवारे करीत तो ओरडला, "अरे कोण गुंड लोक आहेत हे? गाढव कुठले? उशिरा पगार मिळत होता हे काही कमी होतं की काय? आता माझं कामही यांनी वाढून ठेवलं." चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यानं जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा त्रस्त आणखी विखुरला. "Good morning, Nathu," said the washerman's boy, getting down from his bicycle. "Are you ready to take up a new job from the first of next month?" "सुप्रभात नथू," सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. "पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का?" "You have to, I suppose, now that the bank is going out of business." "आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल." "How's that?" said नथू. असं कसं झालं?" नथू म्हणाला. "Haven't you heard?" "म्हणजे तू ऐकलं नाहीस?"
Well, you had better wait here until half the population of Pepalnagar arrives to claim their money. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. पिपलनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात असे म्हणून आपले खाते या बँकेत नाही या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. Nathu went back to sweeping the steps, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of manager. He was determined to get his pay. नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला होता. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. बँक बुडणार असे कुणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशी म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला. हे असं कसं झालं असेल बरं? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एक एक अफवा एक बँक बुडवू शकते याचं ताजं उदाहरण इथं लेखकाने दिलेलं आहे. नथूला ती कल्पनासुद्धा नव्हती की आपण पहिल्या दिवशी जो त्रागा केला होता त्या त्राग्यामुळे ही बँक बुडाली आहे याची त्याला किंचित कल्पना नव्हती. आणि अफवेमुळे काय होऊ शकतं एवढं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून त्या मुलालाच ज्याने बँक बुडवली होती त्याची कल्पना नव्हती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.